37व्या सभेत सर्वांचं स्वागत करते. वर्ष आता हे डिसेंबरची शेवटची मीटिंग म्हणजे संपतच आलं आहे. आमच्या बुक क्लबचं हे 13वं वर्ष होतं आणि आजच्या सभेत आपल्याला एक नवीन वाचक पण खूप छान वाचणारे असे प्रवीण विभूते हे या पुस्तकाचा परिचय करायला वसुंधरेचे शोधय असं पुस्तकाची त्यांनी कल्पना दिली. मध्यंतरी गेले मला वाटतं 3-4 महिने आम्ही एक खंदक बागेत प्रिसिजन वाचन कट्टा असंही एक तयार केलेला आहे. आपलेच एक सभासद श्रीधर खेडगेकर हे तिथेही वाचनदूत म्हणून काम करतात. मी म्हटलं जरी इकडच्या क्लबचं नाव निहारिका बुक क्लब असेल, त्यांचं प्रिसिजन बुक क्लब असू दे, पण उद्देश एकच आहे की वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा. म्हणून मी पण त्या खंदक बागेत जायला लागले आणि तिथल्या एका ग्रुपवर यांनी घरातल्या त्यांच्या कपाटाचा फोटो दाखवला. त्यात उत्तम म्हणजे मी मोजले नाही अगदी याच्यात फोटोच असल्यामुळे, पण खूप छान पुस्तकांचा संग्रह होता. मग त्यावरून मी त्यांना म्हटलं तुम्ही एवढ्या पुस्तकांचं वाचन केलं आहे तर आमच्या क्लबमध्ये वाचन कराल का? तर त्यांनी लगेच परवानगी म्हणजे अनुमती दिली. त्यासाठी आज मी IMA ग्रुपवर टाकल्यावर त्या डॉक्टर आशा कुंठेकर आहे, त्या जे लेखक आहे आपले अनुराग लवेकर, त्यांच्या आईचे ना बॅचमेट, त्यांची आई नाही, तिचे वडील, वडिलांचे बॅचमेट आणि आज दोघांचे बॅचमेट आहे. बरोबर, दोघांचेही निघाले बॅचमेट. डॉक्टर हे दोघंच एकमेकांचे बॅचमेट, त्याच्यामुळे दोघांचे डॉक्टर शिरीष कुंठेकर आपल्या VM माझे स्टुडंट आहेत. आज मला डॉक्टर यशस्वी जोग भेटले, आमचं ऑप्थल्मॉलॉजीचं सेमिनार होतं, तिची क्लासमेट निघाली. आणि डॉक्टर किरण पाठक आहे आपल्या रवींद्र पाठकची मिसेस, तिने पण आज याच्यावर मला खूप छान लिहून पाठवलं की पुस्तक खूप छान सिलेक्ट केलं मॅडम, अभिनंदन म्हणून, एवढं छान लिहिलेलं आहे म्हणून. तर 2 पुस्तकं आम्ही पहिले शॉर्टलिस्ट केली होती, पण मग आपल्या ग्रुपवर या दोघांनी सांगितलं की हा विषय खूपच वेगळा आहे. आणि मला तर पहिले माहीत पण नव्हतं नुसतं डॉक्टर अनुराग लवेकर म्हणून. मी त्यांना म्हटलं की ते मेडिकल डॉक्टरेट आहे का म्हणजे PhD डॉक्टरेट आहे का मेडिकल आहे? मग ते म्हटलं नाही, ते स्वतः DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहे लेखक आणि बँगलोरला सध्या ते एका मोठ्या हॉस्पिटलला अटॅच आहे. आई गायनॅक आहे नांदेडमध्ये आणि वडील ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तर म्हणजे पूर्णच मेडिकलचं फील्ड तिघांचं असताना एखाद्या या विषयावर लिहिणं हे खरं अवघड काम होतं. पण ते पुस्तकही त्यांनी म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आहे असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही हे पुस्तक आज आपण परिचयासाठी सिलेक्ट केलं. आज काही नवीन मेंबर आले आहे म्हणून मी एक थोडक्यात आमच्या फक्त डिसेंबर महिन्याच्या मीटिंगमधली पुस्तकं आणि नावं सांगते अगदी लगेच. 5 जानेवारीला तपपूर्ती म्हणजे आमच्या क्लबला 12 वर्ष पूर्ण झाले म्हणून समीर गायकवाड यांचा लेखन प्रवास, त्याच्यात काव्यवाचन रसिका तुळजापूरकर आणि कथावाचन झांबळ या पुस्तकातलं माहेरवाशीन कथेचं संदीप जाधव यांनी वाचन केलं होतं. मग फेब्रुवारीच्या सभेमध्ये मैंने मांडू नहीं देखा हे लेखक दीपक संदेश आणि गे क्रो विश्वास पेठे यांचं पुस्तक, याचं नितीन वैद्य यांनी परिचय करून दिला होता. मार्चच्या सभेत तुंबळ कथा संग्रह आणि मुक्या जंगलाची गर्जना या कथासंग्रहातील काही कथा आणि एकपात्री प्रयोग प्राध्यापक अर्जुन भटकर यांनी करून दाखवले होते. मग एप्रिल महिन्याच्या मीटिंगमध्ये 1700 ते 70 दिवस गीता बालकृष्णन या आर्किटेक्ट आहेत, त्यांनी 1700 किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात पायी केला आणि वेगवेगळ्या खेड्यातल्या संस्कृतीचा अभ्यास केला. त्या पुस्तकाचा परिचय आपल्या आर्किटेक्ट सीमा चाफळकर यांनी करून दिला. मग मे महिन्याच्या सभेत पार्थिव या पुस्तकाचा पार्थिव म्हणजे त्याची टॅगलाईन आहे शेवटचा दिस गोड व्हावा. डॉक्टर अनिल जोशी पॅथॉलॉजिस्ट आहे पंढरपूरचे, त्या पुस्तकाचा परिचय हेमंत कुलकर्णी यांनी करून दिला. पोस्टमॉर्टमवरच्या अनुभवांवरचंच ते पुस्तक आहे. जून महिन्याच्या सभेत द लास्ट गर्ल नादिया मुराद याचा परिचय अनुराधा चांडक यांनी करून दिला. म्हणजे अत्याचार झालेली ती मुलगी होती इकडच्याच देशामधली, सौदी वगैरे, ती लास्ट गर्ल म्हणजे त्यानंतर पुढे तसे घडू नये असे प्रयत्न कसे करण्यात आले. नंतर के कनेक्शन हे प्रणव सरदेव, आता ती आघाडीचे लेखक आहे आणि त्यांना बरेच साहित्य पुरस्कार पण मिळाले आहे. ते के कनेक्शन मंजुषा गाडगी यांनी परिचय करून दिला. आणि नुजूद अली आय एम 10 अँड डिव्होर्स्ड असं पुस्तकाचंच नाव आहे. येमेन देशामधली एक 10 वर्षाची मुलगी आहे, ती कोर्टामध्ये जाऊन मला डिव्होर्स हवा असं म्हणते. मग ती प्रोसेस कशी घडली हे पुस्तक गौरी काहते यांनी परिचय करून दिला. त्याचसोबत बालविवाह हेरंब कुलकर्णी ही अतिशय शिक्षणावर वगैरे लिहिणारे आहे आणि बालविवाह ती भारतातली परिस्थिती हे तर त्या पुस्तकाचं पहिलं पुस्तक, पण इथल्याही वेगवेगळ्या राज्यातील काय परिस्थिती आहे असं एक छान माहितीपूर्ण पुस्तक होतं, त्याचा परिचय गौरी काहते यांनी करून दिला. मग रंगरेषा आणि व्यंगरेषा हे श्रीयुत मंगेश तेंडुलकर व्यंगचित्रकार यांच्या पुस्तकाचा परिचय अर्चिता ढेरे ज्या आकाशवाणीवर काम करतात आज आल्या इथे यांनी करून दिला. ऑक्टोबरच्या सभेमध्ये चित्रपटावरील गप्पा गोष्टी करण्यासाठी चित्रपटांवरच 3 पुस्तकं लिहिलेले आणि बऱ्याच कॉलम म्हणजे लिहिणारे अरुण पुराणिक मुंबईचे ते आले होते इथे. मग नोव्हेंबर महिन्याच्या सभेत मतलब हिंदू हे अंबर पांडे यांचं पुस्तक आणि नेमत खाना खलील जावेद यांचं पुस्तक
या 2 पुस्तकांचा परिचय नितीन वैद्य यांनी करून दिला. आणि आता आपण डिसेंबरला हे वसुंधरेचे शोधयात्री अनुराग लवेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय श्रीयुत प्रवीण विभूते आपल्याला करून देणार आहे. मला वाटतं त्यांची अजून काही डिटेल ओळख असेल. माझी तर वाचनप्रेमी एवढीच आहे. व्यवसाय शिक्षण असा काही डिटेल बायोडाटामध्ये मी गेली नाही, कारण खूप फॉर्मल आमचा ग्रुप असतो असं सांगितलं. तर त्यांनी स्वतःची काही अजून वेगळी ओळख असेल तेवढी करून देऊन ह्या पुस्तकाचा परिचय करून द्यावा अशी विनंती करते. काही दिवसांपूर्वी आम्ही खंदक बागेमध्ये दररोज वॉकिंगसाठी येत होतो आणि त्या ग्रुपमध्ये एक दिवशी मॅडम आणि पुस्तकांची ओळख करून पुस्तकं त्यांनी भरभरून पिशवी भरून पुस्तकं आणली होती आणि त्यांनी सांगितले की घ्या, तुम्हाला कोणाला पाहिजे त्यांनी पुस्तक घ्या. कुठं त्याचं लायब्ररीमध्ये लिहून नाही, नाव लिहून घ्यायचं नाही, काय नाही, तुम्ही वाचा आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा परत आणून द्या. कुठेही त्याची नोंद वगैरे नाही, मोबाईल नंबर नाही, काय नाही. म्हटलं अशी माणसं पण बाबा पुस्तकांची संस्कृती वाढण्यासाठी यांनी एवढे प्रयत्न करतोय. आपोआपच मला पण पुस्तकांची आवड असल्यामुळं मी आपोआप त्यांच्याशी जोडलं गेलो. दर रविवारी त्यांनी 8 वाजता येऊन आम्हाला नवीन नवीन पुस्तकं सांगत होते. मग एक दिवशी त्यांनी ग्रुपमध्ये मला ॲड करून घेतलं व्हॉट्सॲपच्या आणि मी सहज बसल्या बसल्या माझ्या लायब्ररीचा, माझ्याकडे छोटी लायब्ररी आहे, त्याचा एक फोटो टाकला त्याच्यावरती. 100 पुस्तकं आहेत. हां, पुस्तकं तशी माझी आहे छोटीशी लायब्ररी, आवडती पुस्तकं त्याच्यामध्ये मी ठेवलीत. एक दिवशी साहेब आले होते, त्यांनी किंडल पण माझ्याकडे होतं, किंडल आणून दाखवलं त्यांना. पुस्तकाचा ग्रुप फोटो टाकल्यानंतर मॅडमनी सांगितलं की एका पुस्तकाचं, एवढी पुस्तकं तुमच्याकडे, तर कुठल्या एखाद्या पुस्तकाचं तुम्ही वाचन करू शकाल का आमच्या सभेमध्ये. तर मी पहिल्यांदाच हे असं काय करतो आहे. आम्ही सरकारी याच्यामध्ये सभा, ग्रामसभा, मासिक सभा असल्या सभा भरपूर असतात. दर महिन्याला एक सभा असते, त्याच्यामध्ये ते फॉर्मल योजनेची माहिती वगैरे असल्या गोष्टी असतात. परंतु असं साहित्याच्या क्षेत्रातलं मी खरं तर हे पहिल्यांदाच किंवा अशा पद्धतीतच तुमच्यासमोर एवढ्या विद्वानांसमोर पहिल्यांदाच बोलतो आहे. मी पहिली गोष्ट म्हणजे काय चुकलं तर समजून घ्या. मी काय नोट्स काढल्यात त्या पुस्तकाच्याबद्दल. जवळजवळ 6-7 महिन्यांपूर्वी पुस्तक मी वाचलं होतं. मग आता तर सकाळपासून थोडं त्याचं परत एकदा रिव्हिजन करून घेतलं आणि काय काय आपल्याला बोलता येईल ह्याच्याबद्दल थोडं रिव्हिजन करून मी थोडं लिहून पण आणलेलं त्याच्याबद्दल. खरं तर एखाद्या विमानाच्या पायलटला किंवा एखाद्या ड्रायव्हरनी जर सांगितलं की मी पहिल्यांदाच ही गाडी चालवते, तुम्ही सगळेजण बसा, तर कदाचित कोणत्या गाडीमध्ये बसणार नाही. परंतु इथं कारण त्याच्या हातामध्ये आपला जीव असतो. पण इथं तसं काय परिस्थिती नाही, कारण माझ्या काय चूक झाली तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या. माझ्या ह्याच्यामुळं कुणाचं एवढं अडचण होणार नाही, म्हणून मी डेअरिंग करतो आणि जे काय जसं मला जमतं आहे तसं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आजचं पुस्तकाचं नाव आहे वसुंधरेची शोधयात्री. संपूर्ण जगामध्ये साधारण मध्ययुगीन कालामध्ये 14व्या शतकापासून ते साधारण 1700-1800 पर्यंत युरोपमधले पोर्तुगाल आणि स्पेन या 2 देशांमधून संपूर्ण जगाचा शोध घेण्याच्या मोहिमा सुरू झाल्या. आणि त्याच्याबद्दलचं हे पुस्तकाची, मला पण हे पुस्तक माहीत नव्हतं. या डॉक्टर साहेबांच्या ओळख करून देण्यासाठी तुम्हाला कदाचित माहीत असेल, डॉक्टर शंतनू अभ्यंकर वाईचे, हां, त्यांचं शंतनू उवाच नावाचा एक ब्लॉग आहे. तो मी ब्लॉग खूप वेळा वाचायचो त्यावेळेस. आणि एक दिवशी मला वाटतं 22 नोव्हेंबर 2022मध्ये त्यांचा एक ब्लॉग आला होता. त्या शंतनू उवाच याच त्या ब्लॉगवरती एक शेवटचा लेख होता की माझे मरण पाहिले मी माझ्या डोळा, असा एक ब्लॉग होता. हां, आणि तो खूप मोठा होता. मला सुरुवातीला वाटली कुणाच तरी ॲक्सिडेंट झाल्याबद्दल त्यांनी बघून त्याच्याबद्दल लिहिलं असेल, कारण त्यांची लिहिण्याची शैली एकदम जबरदस्त होती. जसं वाचत गेलो की अरे म्हटलं, स्वतःबद्दल एखादा माणूस किती वस्तुनिष्ठ किंवा किती असू शकतो. हे म्हणजे तो कुठला पिक्चर, आपला आनंद पिक्चर होता, तो पिक्चरसुद्धा त्याच्यासमोर फिका वाटेल असा तो लेख होता. मला तर म्हटलं हे माणूस स्वतःच्याबद्दल कसं काय इतकं निष्ठुरपणे लिहिलं त्यांनी. त्यांना लंग कॅन्सर असं काय रोग होता आणि मला 15 ऑगस्ट 2024मध्ये त्यांनी आपला निरोप घेतला. तर त्यांच्या ब्लॉगमध्ये पुस्तक परिचयामध्ये या पुस्तकाचं नाव होतं. म्हणून मी असं नवीन पुस्तकं जर कुठली वाचण्यात आली तर त्याचं मी मग मागवून घेतलं आणि ते पुस्तक वाचन केलं. तर त्याबद्दलचं हे मी आज तुम्हाला थोडक्यात मला जसं जमल तसं सांगतो. अपेक्षा करतो की तुम्हाला आवडतं आहे. युरोपमध्ये जसं मला जमलं तसं युरोपमध्ये पोर्तुगीज आणि स्पेन
हे 2 देश होते ज्यावेळेस 14व्या शतकामध्ये ज्यावेळेस हे सगळ्या जगाचा शोध लावायला त्यांनी सुरू केलं. जगाचा शोध म्हणजे काय, तर ज्या ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी ते गेले तिथे काय पूर्वीपासून माणसं नव्हती असं नाही, तिथं माणसं होती, संस्कृती होत्या, तिथले राजे राजवाडे सर्व काही होतं. फक्त युरोपियनांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून नवीन ठिकाणी ते झाले आणि त्याला त्यांनी शोध लावला असं नाव दिलं. ॲक्च्युली त्या ठिकाणी सर्व लोक पूर्वीपासून होते. युरोपमध्ये पोर्तुगाल हा देश आणि स्पेन या 2च देशातल्या लोकांनी जास्त सगळ्या सफरी केल्या, नवीन नवीन शोध लावले, नवीन मार्ग शोधून काढले. आणि त्याच्यानंतर डच आणि इंग्रजांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. ज्यावेळेस असं त्यांना कळालं की भारतामध्ये सर्व ज्या सफरी झाल्या ह्या भारताचा शोध लावण्यासाठीच झाल्या. अमेरिकेचा शोध लावण्यासाठी कोणी सफरीवर गेलं नाही किंवा ब्राझीलचा शोध लावण्यासाठी कोणी सफरीवर गेलं नाही, ऑस्ट्रेलियाचा शोध लावण्यासाठी सफरीवर कोण गेलं नाही. सर्व सफरी हा एकच उद्देश ठेवून होता की भारतामध्ये पोहोचायचं आपल्याला सर्वात सुरुवातीला. त्यामुळे भारत हा त्यावेळेस खूप संपन्न देश होता आणि फक्त भारताचा शोध लावायचं म्हणजे काय करायचं, पूर्वीपासून भारताशी व्यापार त्यांचा होतच होता. व्यापार स्पेनमधून भूमध्य समुद्रामध्ये ते यायचे, भूमध्य समुद्रामधून कैरो इथून नंतर तांबड्या समुद्रामध्ये ते यायचे, तांबड्या समुद्रामधून खुष्कीच्या मार्गाने ते अरबी समुद्रात यायचे, अरबी समुद्रामधून भारतामध्ये यायचे आणि इथं व्यापार केलेला माल परत ते घेऊन जायचे. त्यांना सर्वांना माहिती होती की भारत असा देश आहे आणि या मार्गाने आपल्याला जायला लागते. परंतु कशामुळे ह्यांचा शोध लावायला आला किंवा समुद्रातून काय आलेलं त्याच्याबद्दलचं हे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये ज्या लढाया झाल्या त्याच्याबद्दलची ही माहिती आहे. त्याच्यामध्ये साधारण 350 पानांचं पुस्तक आहे. नकाशे वगैरे आहेत पुस्तकामध्ये. तर युरोपमध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये जगाच्या विविध देशांच्या मोहिमा सुरू झाल्या होत्या. जगाला शोध लावण्याच्या, जगाच्या वेगवेगळ्या देशांच्या शोध लावण्याच्या मोहिमा सुरू झाल्या. नवीन प्रदेश शोधून काढण्याची जणू स्पर्धाच लागली होती. याचा अर्थ त्या देशामध्ये पूर्वी माणसं राहत नव्हती असं काय नाही, परंतु युरोपियनांच्या दृष्टिकोनातून ते नवीन प्रदेश शोधत होते. या सर्व ज्या मोहिमा होत्या ह्या अत्यंत क्रूर निर्दयी अशा होत्या. जिथं जिथे त्यांनी गेले तेवढा तिथं फक्त हिंसाचारच केला. त्यांची संपत्ती लुटून घेणे, सोनं नाणं गोळा करणे, नवीन नवीन साहित्य व्यापारासाठी घेणे आणि जर काहीच नाही जमलं तर मग त्यांना पकडून गुलाम म्हणून पकडून घेऊन जाणे. आणि दुसरी गोष्ट, शेवटी तिथल्या सर्व प्रजेवरती ख्रिश्चनांची सत्ता किंवा धर्मप्रसार करणे हा एकमेवच उद्देश त्याच्यामध्ये होता. व्यापार आणि धर्मप्रसार हा एकमेव उद्देशाने त्यांनी सर्व मोहिमा आखल्या तिथल्या. ते अनंत आमची ध्येयासक्ती अनंत आमच्या आशा असं जे आपण म्हणतो, त्यांनी पुढचे सर्व धोके माहीत असताना, भविष्यामध्ये आपल्याला काय होईल याची कल्पना असतानासुद्धा त्यांनी सर्व डेअरिंग केली. कशासाठी डेअरिंग केली, एवढी फक्त पैशासाठी केली का अजून काय काय केलं ह्याच्याबद्दलचं ते एक हे आहे. तर सुरुवात जी पुस्तकाची आहे, पहिलं प्रकरण आहे त्यामध्ये पेरिप्लस नावाचं. पेरिप्लस हा एक लॅटिन शब्द आहे, ग्रीक. पेरिप्लसचा शब्दशः अर्थ असा आहे की तुम्ही समुद्र सफरीची सुरुवात केल्यापासून त्या संपूर्ण प्रवासामध्ये लागणारी तुम्हाला प्रत्येक ठिकाणं, त्यांचा इत्थंभूत माहिती, तिथली संस्कृती, तिथे लागणारे प्राणी पक्षी, ओळखीच्या ठिकाण कसं तुम्ही त्याला आयडेंटिफाय कराल, ते सर्व इत्थंभूत माहिती तुमच्या शेवटच्या ठिकाणावर पोचून परत रिटर्न येण्यासाठी लागणारं सर्व हवामानाचा अंदाज वगैरे वगैरे हे सर्व ज्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती दिलेली आहे त्या पुस्तकाला पेरिप्लस असं म्हणतात. त्या पेरिप्लसबद्दलचं पहिलं प्रकरण आहे. साधारण रोमन कालखंड जो होता, इटली आणि रोम, इटलीची राजधानी रोम जी होती, ते पूर्वी 40व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 40 ते 70च्या कालामध्ये तिथून लोक पहिल्यांदा प्रवासाला यायची भूमध्य समुद्रामधून. आणि पहिला जो पेरिप्लस आहे ग्रंथ तो रोमन साम्राज्यामध्ये आपल्याला सापडतो असं लेखकांनी लिहून दिलेलं आहे. आणि जसजसे पेरिप्लस डेव्हलप होत गेले, एकाने आणून ज्या नोंदी करत गेल्या त्याच पेरिप्लसला पुढं अपडेट करत ह्या हळूहळू त्याचे अपडेट होत जगाचा नकाशा तयार करण्याचं काम त्यावेळेस रोमनांनी म्हणजे इसवी सन 40मध्ये सुरू केलं. 70-80 ते जवळजवळ 1000 वर्ष पुढचे चाललं. 1400व्या शतकापर्यंत ते अपडेट होत होतं. आणि पहिला ग्रंथ तसा 40व्या ह्याच्यातला आहे, इसवी सन 40मधला. तो 1000 वर्ष अपडेट होत आजपर्यंत असं आलेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी दिलेलं आहे. दुसरं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये
युरोपियन लोकांना भारताचं आकर्षण एवढं का होतं, कशासाठी, म्हणजे दुसरे देश होते एवढे सगळे, चीन पण त्यावेळेस खूप प्रगत होता. चीनमध्ये सिल्क रूट म्हणायचे त्या रोडला, तो पण प्रगत होता, परंतु सगळ्यांना आकर्षण भारताचंच कशासाठी होतं याच्याबद्दलचं दुसरं प्रकरण आहे. तर भटकंतीचे दोनच त्यांचे उद्देश होते, एक म्हणजे धर्मप्रसार आणि दुसरं म्हणजे व्यापार. तर व्यापार करण्यासाठी व्यापारामध्ये काय तर मसाल्याचे पदार्थ होते, पहिली गोष्ट कापड होतं, त्यानंतर सोन्याचं एक खूप अट्रॅक्शन होतं त्या सोन्यासाठी ते होतं, आणि दुसरं म्हणजे गुलाम पकडून युरोपमध्ये घेऊन जाणे. त्याला एखाद्या जहाजामध्ये 1000 गुलाम कोंडून घेऊन गेले तर तिथं साधारण 500च पोचायचे, मधले 500 जे आहेत ते मधल्यामध्ये मरायचे. यांची एवढी बिकट अवस्था, त्यांना जनावरांसारखं ट्रीट करत होते ते युरोपियन लोक, आणि निम्मच तिथंपर्यंत पोचायचे, निम्मे मरायचे. परंतु तरीसुद्धा त्यांना तिथं जाऊन फायदा व्हायचा, कारण इकडं पकडलेले हे फुकटमध्ये जनावर पकडल्यासारखं पकडून घेऊन जायचे आणि तिथल्या बाजारामध्ये युरोपमध्ये ते विकायचे. तरीसुद्धा त्यांना सगळ्या मोहिमेचा खर्च जाऊन त्यांना ते परवडायचं आणि खूप पैसा कमवला जायचा. म्हणजे त्याची किती किंमत होती आणि इथं किती स्वस्त होतं असं त्याची परिस्थिती होती. तर सुरुवातीला युरोपियन यायच्या म्हणजे पूर्वीपासून धर्मप्रसारामध्ये थॉमस नावाचा जो पहिला होता व्यक्ती, तो युरोपमधून केरळमध्ये आला होता. केरळमधल्या परावूर आणि कोडगल्लूर या ठिकाणी पहिल्यांदा तो आला इसवी सन 52मध्ये, आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा केरळमध्ये दिली इसवी सन 52 साली. म्हणजे जवळजवळ आजपासून मला वाटतं 2000 वर्षांपूर्वी पहिली दीक्षा ख्रिश्चन धर्माची इथं आल्यानंतर त्यांनी थॉमस हा पहिला भारतात येणारा धर्मप्रसारक होता. त्यांनी इथं आला आणि तो ज्यावेळेस इथून रिटर्न गेला ह्याच्यामध्ये युरोपमध्ये, की असं मी दीक्षा देऊन आलो, आणि जवळजवळ 2000 लोकांना त्यांनी एका वेळेला दीक्षा दिली. आणि तिथं गेल्यानंतर असं समजलं की ज्यावेळेस तो तिथं गेला त्यावेळेस युरोपमध्ये असं चालू होतं की मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्याच्यामध्ये खूप भांडण चालू होतं, युद्ध सुरू होतं, सतत युद्ध सुरू होतं. त्यांचं सत्ता कॉन्स्टँटिनोपाल किंवा आत्ताचं जे इस्तंबूल आहे टर्कीची राजधानी, तिथून हे सगळं मध्य समुद्रातून यायचं आणि तो तिथला महत्त्वाचा, आणि त्याच्यासाठी सर्वांची भांडणं असायची की कोण ज्याच्यावरती त्याचं राज्य आहे तोच त्याचं हे करणार. मग तिथली भांडणं होत असताना ज्यावेळेस हा थॉमस रिटर्न गेला त्यावेळेस तिथं अफवा अशी पसरली की भारतामध्ये जॉन नावाचा एक मोठा राजा आहे, तो ख्रिश्चन आहे आणि संपूर्ण भारत देश ख्रिश्चनच आहे, अशी तिथं अफवा पसरली किंवा तशी त्याला पत्र गेली तिथून. मग हे सर्व होत असताना इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये धर्मयुद्ध झाली, 4 धर्मयुद्ध झाली. त्या कॉन्स्टँटिनोपलला जिंकण्यासाठी आणि त्या संपूर्ण युरोप आणि तर म्हणजे आपलं जे आखाती देश आहेत ते जिंकण्यासाठी 4 धर्मयुद्ध झाली. त्याला 4 धर्मयुद्धाचंच नाव आहे. 4 धर्मयुद्धामध्ये काय झालं, पहिलं जे युद्ध ज्यावेळेस छेडलं गेलं त्यावेळेस ख्रिश्चनांनी खूप जोरात हे करून पहिल्या धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चन लोक जिंकले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याने म्हणजे आत्मविश्वास झाल्यामुळं त्यांनी जिंकलेला भूभाग त्यांना स्वतःजवळ ठेवता आला नाही, त्यामुळे मग परत मुस्लिमांची सरशी झाली. दुसरं महायुद्ध मुस्लिमांनी जिंकलं. तिसऱ्या महायुद्धामध्ये परत त्यांच्यामध्ये युद्ध झाल्यानंतर त्या दोघांमध्ये तह झाला की बाबा जे पवित्र भूमी जेरुसलेम आहे त्याच्यावरती कुणाचं राज्य राहिलं पाहिजे. परंतु अशी परिस्थिती जी मुस्लिमांनी ते जिंकलं जरी असलं तरी त्यांच्यामध्ये तह असा झाला की हे जेरुसलेम जे आहे तो तुमच्याकडेच राहील कायमस्वरूपी, परंतु ख्रिश्चन धर्मियांना पण तिथं म्हणजे हे करण्याची, प्रार्थना करण्याची वगैरे तुम्हाला परवानगी मिळेल. आणि ती परिस्थिती आज पण तशीच आहे. ह्याच्यामध्ये इस्रायलमध्ये तसंच आहे की बाबा ते जी गाझापट्टी आहे तिथं ते त्यांचं चर्च आणि ते दोन्ही आहे, इस्लाम धर्मियांचं पण तिथं आहे आणि यांचं पण तिथं पवित्र स्थळ आहे. ते तेव्हाची परिस्थिती आजपर्यंत येते. 4 धर्मयुद्धामध्ये ज्यावेळेस असं झालं त्यावेळेस कॉन्स्टँटिनोपल पूर्णपणे मुस्लिम धर्मियाच्या ताब्यामध्ये गेलं आणि ख्रिश्चनांना मग भारतामध्ये येण्याचा मार्ग सापडेना, कारण तिथून यायचं म्हटलं तर पूर्णपणे त्यांची त्याच्यावरती हे होती, पकड होती आणि त्यांना मग टॅक्स देणे, सतत त्यांच्यावरती कारवाई करणे, पाहिजे तेव्हा मार्ग बंद करणे, असे प्रकार सुरू झाल्यानंतर पोर्तुगीजांना असं जाणवलं की बाबा स्वतःचा एक मार्ग असा पाहिजे की ज्याच्यावरती कुणाची सत्ता नाही ना फक्त आपली सत्ता असावी.
असा एक मार्ग पाहिजे, म्हणून मग त्यांनी भारताला शोधण्यासाठी मग वेगवेगळ्या मोहिमा आखल्या. तर याच्यामध्ये त्यावेळेस अफवा पण अशा पसरत होत्या की त्याच्याबद्दल लेखकांनी सांगितलेलं आहे की पूर्वेकडील जे रोमन साम्राज्याचा राजा प्रेस्टर जॉन याला पत्र असं मिळालं की बाबा 1165 साली की भारताबद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की भारतामधल्या विविध गोष्टींचं त्याच्यावरती तर त्याने त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता आणि त्या पत्राच्या हजारो लाखो प्रती युरोपियनमध्ये ते वाटल्या गेल्या. असं भारतातून पत्र आले आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे म्हणून. त्याच्यामध्ये भारताची अतिरंजित वर्णनं केली होती. प्रेस्टर जॉन इसवी सन 1177 फिलिप पॅलेस्टाईनपर्यंत पोचला आणि त्याचे काय ते अशी जी पत्र तिथं युरोपमध्ये पोचत होती तर त्याचा उद्देश असा होता की लोकांमध्ये जागृती करणे किंवा लोकांना एक हे करणे, दूरदेशीच्या काल्पनिक राजांचा वापर सतत करायचा होता आणि पत्रातील भारताबद्दलच्या सविस्तर आणि वस्तुस्थितीच्या जवळ जाणाऱ्या वर्णनामुळे युरोपियनांचा त्यांच्यावर लगेचच विश्वास बसत होता की असं काहीतरी आहे आणि सर्वांनी आपण भारताकडे आगेकूच केली पाहिजे. इथे त्यांना त्याचं बळ मिळत होतं की भारताकडे जायला पाहिजे. मग त्यानंतर धर्मयुद्ध झाली 4. साधारण 1095 ते 1271 या कालावधीमध्ये 4 धर्मयुद्ध झाली. त्याला क्रुसेड्स असं तिथं म्हणलं जातं, 4 धर्मयुद्धांना. आणि 1192 जे तिसरं महायुद्ध झालं, त्यांचं युद्ध झालं होतं. 1192 रिचर्ड आणि सलादिन यांच्यामध्ये ते युद्ध झाले आणि त्यांच्यामध्ये एक करार झाला की बाबा जेरुसलेमची राजवट पुनर्स्थापित झाली आणि जेरुसलेमचा ताबा मुस्लिम धर्मियांकडे राहिला आणि शहरामध्ये निशस्त्रपणे येऊन पवित्र भूमीची दर्शन घेण्याची मुभा ख्रिश्चनांना त्यावेळेस मिळाली. आणि परंतु लॅटिन म्हणजे ब्रिटिश राजांचा म्हणजे ख्रिश्चन राजांचा त्यावेळेस पराभव झाला आणि ते पूर्णपणे कॉन्स्टँटिनोपल शहर हे मुस्लिम धर्मियांच्या ताब्यामध्ये गेलं. तर युरोपमधून जो आशियाला येणारा जो मार्ग होता त्यावरती हे शहर होतं आणि 1000पेक्षा अधिक वर्षापासून ख्रिश्चनांकडून मुस्लिमांच्या अंमलाखाली जाण्याला वेगळे परिणाम होते. त्याचे भरेबुरे परिणाम प्रदीर्घ काळापर्यंत दिसून येणार होते. युरोपच्या दक्षिणेकडे उत्तर आफ्रिकेत मुस्लिम सत्ताधीश होते आणि त्यामुळं ब्रिटिशांना किंवा त्या युरोपीय लोकांना नवीन जो साम्राज्य आहे ते शोधण्यासाठी निकड भासली. समुद्रामध्ये त्यांना नाईलाजानं जावं लागलं आणि समुद्र मार्ग शोधावे लागले त्यांना. तर हे सर्व तिकडं युद्ध होत होते त्यांची. त्यावेळेस भारतामध्ये काय सुरू होतं, कारण ह्या कालखंडामध्ये समांतर कालामध्ये भारतामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत्या. तर मग या कालावधीमध्ये भारतामध्ये मोहम्मद घोरी 1191 आला. मग गुलाम वंशज म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्लमत शहा 1206 ते 1290 आले. त्यानंतर खिलजी आला 1290 ते 1320. त्यानंतर तुघलकाचं आक्रमण झालं 1320 ते 1413. त्यानंतर सय्यदचं आक्रमण झालं 1414 ते 1451. त्यानंतर लोधी घराण्याचं आक्रमण झालं तिथून पुढं 1451 ते 1526. आणि सरतेशेवटी मुघलांचं आक्रमण झालं 1526 ते 1857. जोपर्यंत इंग्रजी म्हणजे साधारण 1191 ते 1857 एवढे वर्ष आपण गुलामगिरीमध्ये सतत त्यांची आक्रमणं होत होती. याचा अर्थ आपण आतल्या राजांनी त्याला विरोध केला नाही किंवा त्याच्याशी लढले नाहीत असं नाही. लढले, परंतु त्यांची शक्ती कमी पडली. आणि काय झालं हेचं लेखकांनी एकदम सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ते मी तुम्हाला 1-2 मिनटामध्ये सांगतो. संपर्काची दूताबरोबर पत्रव्यवहाराखेरीज इतर कोणतीही साधने उपलब्ध नसताना दुर्दम्य उत्साह धाडस अंगी असलेल्या काही माणसांनी केवळ होकायंत्र घेऊन पृथ्वीला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले होते. आज जग जवळ आले आहेत हे त्या धाडसाचेच फलित आहे. त्यांच्या या प्रयत्नांना प्रत्येक वेळी यश आलेच असे नाही. अनेकांना दारुण अपयशाचे धनीही व्हावे लागले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एके ठिकाणी जायचे तर काही जण भलत्याच ठिकाणी पोहोचले.
आणि त्यातून तत्कालीन जगाला अज्ञात अशा अनेक प्रदेशांचे शोध लागले. काही जणांची इतिहासाने दखल घेतली तर काही वीर अज्ञात राहिले. या दर्यावर्दी मंडळीमुळे जगाचा इतिहास आणि भूगोल कसा बदलला हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकतो. परंतु हे खलाशी कसे होते, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली, ते कुठे अयशस्वी झाले याबद्दल माहिती देणारे हे पुस्तक आहे. असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की या पुस्तकाची गरजच काय. परंतु वर्तमानाचे धागे नेहमीच इतिहासामध्ये गुंतलेले असतात आणि भूगोल समजल्याशिवाय इतिहास समजून घेता येत नाही. संपत्ती, सोने, गुलामाची प्राप्ती याखेरीज स्वतःच्या जीवावर उदार होण्या इतपत कोणती प्रेरणा त्यांना उद्युक्त करत असेल. ह्या सगळ्या वेड्या पिरांची कहाणी म्हणजे पुढे जमीन जेव्हा दिसेल याची शाश्वती नसताना अथांग सागरात झोकून देण्याची इच्छा, दुर्दम्य आशावाद, साहसे, संकटे, यशापयश यांची ही कहाणी आहे. तर यासाठी लेखकाचं प्रास्ताविक आहे. आणि ज्यावेळेस इजिप्तमधून भारतासाठी जहाजं निघायची, जवळजवळ 120 जहाजांचा ताफा इजिप्तमधून म्हणजे रोमन साम्राज्यामधून निघायचा. भूमध्य समुद्रातून युरोपीय लोक इजिप्तच्या अलेक्झांड्रा बंदरात येत. इजिप्तमध्ये थोडा प्रवास जमिनीमार्ग करून तांबड्या समुद्रातून सध्याच्या अरबी समुद्रात आल्यावर पुढील प्रवासाच्या 2 दिशा असत. एकतर आफ्रिका खंडाचा पूर्व किनाऱ्यालगत, नाहीतर मग भारतामध्ये. भारतामध्ये आल्यानंतर सिंधू नदी, खंबायतच्या आखात, कच्छचे रण, सौराष्ट्र, भरूच, नर्मदा नदी, उज्जैन, पैठण, तेर, कोकण, कारवार, मलबार किनाऱ्यावरील बंदरे, केरळ, तामिळची भूमी, मछलीपट्टणम, गंगा नदी, तिबेट याबाबतचे विशेषण तिथं युरोपमध्ये भारताबद्दल प्रसिद्ध होतं. इथली जमीन अतिशय सुपीक असून गहू, तांदूळ, तिळाचे तेल, लोणी, कापूस, भारतीय बनावटीचे कपडे याचे विपुल उत्पादन इथे होत होते. कपडे थोडे जाडे भरले होते. लोकांना पशुपालनाची आवड आहे. विशेष करून गाई, म्हशी वगैरे भरपूर पाळल्या जातात. माणसे थोडी काळी, उंच व थोराड आहेत असं वर्णन तिथे लोकांना होतं. इटालियन दारू, तांबे, पत्रा, कोरल, टोपाज, तलम, कापड, सोने इत्यादी युरोपीय वस्तूंना भारतामध्ये भरपूर मागणी होती. तर राज्य करत असताना युद्धामध्ये भारतीय राजांचे विजय होत नाहीत असं नव्हतं. अनेक वेळा ते विजयी होत. परंतु शेजारील देशात जगात काय चालले आहे याची त्यांना कधी ज्ञानच प्राप्त झाले नाही. युद्धात विजय मिळाला तरीसुद्धा त्याची परिणती शक्ती वाढवण्यात झाली असं कधीही झालं नाही. भारतीयांचा इतिहास नेहमी अनाक्रमणाचा आहे. युद्ध नेहमी यांच्याच राज्यामध्ये होणार. युद्धात विजय जरी मिळाला तरी हे नुकसानीमध्येच असणार. त्याचा परिणाम अंततः असा की विजयाचे रूपांतर शक्तीच्या खच्चीकरणात आणि पराजयाचे रूपांतर तर पूर्णपणे नष्ट होण्यातच झालं. असं प्रस्तावना आहे लेखकांची. तर भारतामध्ये अशी परिस्थिती त्यावेळेस होती. पंजाबपासून बंगालपर्यंत जाणारा उत्तर पथ हा शेरशहा राजाने त्यावेळेस केला होता की पार एकदम राजस्थानच्या बॉर्डरपासून तिकडं अफगाणिस्तानपासून ते कलकत्त्यापर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता होता. आणि एवढं तिथून आपली संपत्ती घेऊन जात होते किंवा एवढा मोठा व्यापार त्यावेळेस चालत होता त्यावेळेमध्ये. आणि इंग्रजांनी पण तो मार्ग ग्रँड ट्रंक रोड नावाने पुढं चालूच ठेवला. मग या काळामध्ये मात्र हे ज्यावेळेस मुस्लिम आक्रमण व्हायला लागली त्यावेळेस मात्र मग भारताची जागतिक पातळीवरती महासत्ता असण्याला ओढी लागली. प्रक्रिया ही अतिशय धीम्या गतीने होत होती परंतु निश्चितपणे चालू होती. संस्कृत भाषेच्या व्यवहाराची भाषा म्हणून ऱ्हास होत गेला. त्या अगोदर संस्कृत सध्याच्या इंग्रजी भाषेप्रमाणेच नवीन शब्द आत्मसात करणारी आणि प्रवाही भाषा होती, प्रसरणीशील भाषा होती. परंतु जसं भारतीय संस्कृती, भारतीय लोकांचा किंवा भारतीय राज्यांचं पिछेहाट होत गेली तसतशी भाषा ही एका बंधनात अडकली गेली आणि मग हळूहळू भारताची पूर्णपणे पिछेहाट झाली. त्यावेळेस सध्याची जी इंडोनेशिया, सुमात्रा, जावा बेटं आहेत, मलेशिया वगैरे आहे, इथे त्या जावा बेटावर महितपती नावाच्या भारतीय राजाचं राज्य होतं त्यावेळेस तिथं. आणि सुमात्रा बेटावरती श्रीविजय नावाचे राजे होते, त्यांचं तिथं राज्य होतं. आजही जर तुम्ही जावा, सुमात्रा किंवा इंडोनेशियामधील खूप हिंदू मंदिरं तुम्हाला आढळून येतील. त्यांची नावं जरी आता म्हणजे तिथल्या लोकांची भाषा आणि बदललं असेल किंवा धर्म, परंतु त्याची पूर्ण पूर्वीची संस्कृती ती तशीच आहे. त्यामुळे तिथं जी मंदिरं जी दिसतात, कंबोडियामध्ये शंकराचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. कारण तिथपर्यंत भारतीय लोक पराक्रम गाजवून आली होती.
परंतु नंतर त्याची पिछेड झाली, त्याला कारणं वेगवेगळी आहेत. कंबोडियाच्या अंगखोर या राजधानीच्या शहरात खमेर राजाची सत्ता होती. 15व्या शतकापर्यंत होती. 1431मध्ये या घराण्याचा थाई लोकांकडून पाडाव झाला आणि प्रदीर्घ राजवट संपुष्टात आली. यशोधरपुरा असे तुझे दुसरे नाव होते. अंगकोर म्हणजे नगर किंवा शहर हे संस्कृतमधून आलेले नाव आहे. जगातील सगळ्यात मोठे मंदिरसुद्धा तिथे होते. ते कदाचित आज पण आहे. तसंच आज हे ते टिकून आहे. ते अतिशय भव्य आणि विस्तीर्ण आहे. व्हिएतनाममध्ये सुद्धा चंपा राजघराण्याची राजवट होती. तो पण भारतीय होता. 1471मध्ये त्यांची सत्ता तिथून उलटवून टाकण्यात आली आणि तिथं पुन्हा मुस्लिम सत्ता आली. चीनमध्येही या काळामध्ये भरपूर उलाढाली होत होत्या. चीन म्हणजे आज पण जी परिस्थिती तशीच चीन त्यावेळेस पण तशीच परिस्थिती होती. आग्नेय आशियात सुरुवातीपासूनच तुरळक प्रमाणात चीनी वसाहती होत्या. या भागात भारताचे पूर्वपार वर्चस्व चालत आले होते. 1337मध्ये चीनने जे श्रीविजय राजे होते त्यांच्याकडे आपला वकील धाडला आणि आपले विस्तारवादी धोरण रेटण्याचा प्रयत्न केला. साहजिकच महिपतांना ही कृती आपल्या अंतर्गत कला ढवळाढवळ करणारी वाटली. यातून त्यांनी या राजदूताची हत्या घडवली. झेंग आणि चीनी राज्यकर्ते हा इतिहास कधी विसरले नाहीत. त्यांनी जावाच्या महिपतांना प्रत्युत्तर देण्यासाठी परमेश्वराच्या नव्याने उदयास आलेल्या मलक्काच्या राज्यास पाठिंबा दिला. त्याच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि मलक्कामध्ये एक विशाल चीनी वसाहत वसवण्यात आली आणि त्यांनी मिळून आपल्याच लोकांनी मध्ये फूट पाडून त्यांनी श्रीविजय राजाचाही पराभव केला. महाजीपतांचा पण पराभव केला आणि तिथे चीनी सत्ता स्थापन केल्या. त्यानंतर 1497मध्ये मग नंतर वास्को द गामाची गोष्ट आहे. तर त्याच्यापूर्वी वास्को द गामा भारताचा शोध लावला, दुसऱ्याने अमेरिकेचा शोध लावला किंवा आफ्रिकेचा, ब्राझीलचा शोध लागला. याच्या अगोदर एक मार्को पोलो नावाचा एक खलाशी होता जो संपूर्ण जगामध्ये त्यांनी म्हणजे आद्य खलाशी म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्याची एक कथा याच्या पुस्तकामध्ये आहे. 1254मध्ये इटलीमधल्या व्हेनिसमध्ये श्रीमंत घरामध्ये त्याचा जन्म झाला होता. वडील त्याचे निकोलो आणि काका हे व्यापार करण्यासाठी परदेशामध्ये फिरायचे आणि ते एकदा आशिया खंडाच्या दौऱ्यावर गेले होते आणि थेट 1269मध्ये ते व्हेनिसला परत गेले, म्हणजे त्याच्या मूळ गावी. तर ज्यावेळेस ते परत गेले तर त्यांचा जो मार्को पोलो मुलगा होता तो 15 वर्षाचा झाला होता तिथं. म्हणजे 15 वर्षे त्यांची मोहीम सुरू होती. त्यानंतर ज्यावेळेस 1271मध्ये ते पुन्हा दुसऱ्या मोहिमेला निघाले, दुसरा आराखड्यात म्हणजे त्यांनी मोहीम आखली आणि हा दौरा ॲक्च्युली थोड्याच काळासाठी आखण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात व्हेनिसला परत येण्यासाठी त्यांना पुढची 24 वर्षे वाट बघावी लागली. त्यांनी मग ते मार्को पोलो ज्यावेळेस निघाला त्यांनी कुबलाई खान, चेंगीज खानचा नातू, जो तिबेटमध्ये आणि ते ह्याच्यामध्ये होता वरचा देश मंगोलिया, चेंगीज खान, तिकडंपर्यंत त्यांनी चेंगीज खानच्या नातवाला भेटले. त्यावेळेसच्या मंगोल साम्राज्यामध्ये चीनचा बराचसा भाग येत होता. तेव्हा जगाला ज्ञात असलेल्या साम्राज्यापैकी मंगोल साम्राज्य हे खूप मोठे साम्राज्य म्हणून ओळखले जात होते. काही दिवस राहण्याच्या हेतूने आलेले जे पोलो कुटुंबी होतं, पुढची जवळजवळ 17 वर्ष कुबलाई खानच्या छत्रछायेखाली राहिले. हळूहळू त्यांनी खानाची मर्जी स्थापन केली. 1292 साली ज्यावेळेस त्यांनी परत जायचा विचार केला त्यावेळेस 1292च्या दरम्यान मंगोलचा राजा जो होता त्याच्या राजकन्येचं लग्न इराणच्या राजकुमाराशी झालं होतं. म्हणून त्याला मार्को पोलोला त्यांच्यासोबत त्यांनी पाठवलं आणि इराणची जी राजकन्याला पाठवलं. इराणच्या राजाशी तिचा विवाह ठरला होता. त्यावेळेस कुबलाई खानचे वय हे 80च्या दरम्यान पोचले होते. त्यानंतर येणाऱ्या राज्यकर्त्याकडून आपल्याला कुबलाई खानसारखीच आतिथ्यशील वागणूक मिळेल याची पोलोला शाश्वती नव्हती. बदलती राजवट काही मुठभर विदेशी लोकांसाठी धोकादायक ठरू शकली असती. त्यामुळे राजकन्येच्या प्रवासात सोबत करण्याचे निमित्त करून तिथूनच पुढे मायदेशी परतण्याचा प्रस्ताव त्याने खानासमोर ठेवला, म्हणजे मार्को पोलोने. सुरुवातीला बरेचसे आडेवेडे घेऊन खानाने कशीबशी या प्रस्तावात मान्यता दिली. मंगोल राजकन्या आणि इतर 600 दरबारी यांच्यासोबत मार्को परतीच्या प्रवासाला निघाला. च्वाझो बंदरातून व्हिएतनाम, मलेशियन द्वीपकल्प असे अनेक थांबे घेत तो सुमात्रा बेटावर पोचला.
मान्सून वादळापासून बचाव करण्यासाठी 5 महिने त्यांना तिथेच थांबावं लागले. हा भाग विषुववृत्तावर येतो. इथे ध्रुवतारा क्षितिजाच्या खाली अस्ताला गेल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. तिथून पुढे दर मजल करत निकोबार बेटे, श्रीलंका, भारताचा पश्चिम किनारा असे करत करत शेवटी ते होर्मुझ या इराणच्या बंदरात पोहोचले. प्रवासात त्याचे अतोनात हाल झाले. सोबतचे प्रवासी बहुतेक निजधामास पोचले. इराणला पोहोचेपर्यंत तिथला राजा त्यास ही देवाज्ञा झाली होती. शेवटी मंगोल राजकन्याला त्याचा पुत्र महमूद गझानकडे सुपूर्द करून मार्को पोलो युरोपकडे निघाला. मंगोल साम्राज्याची वेस ओलांडून त्याकडे ख्रिश्चन असणाऱ्या टर्कीत प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच लुटारांनी त्याच्यावर आक्रमण केले. अपार कष्ट करून गोळा केलेली सर्व संपत्ती लुटून गेली. पण तरीसुद्धा सुरलेले जो घेऊन गेला त्याने सुद्धा तो तिथं पोहोचल्यानंतर सर्वात श्रीमंत माणूसच राहिला तिथे. कॉन्स्टँटिनोपलला तो कसा बसा स्वतःचा जीव वाचवत 1295 साली पोहोचला. ज्यावेळेस तो तिथे पोहोचला त्यावेळेस इटलीतल्या जिनेवा आणि व्हेनिसच्या लोकांमध्ये तिथं चकमकी झाल्या आणि त्या चकमकीमध्ये याला मार्को पोलोला युद्धकैदी म्हणून पकडण्यात आलं आणि त्याची रवानगी थेट जेलमध्ये झाली. परंतु त्याच्यासोबत दुसरा व्यक्ती होता रुस्टिलो म्हणून, आणि त्यांनी ज्यावेळेस तिथून जेलमधून त्याची सुटका झाली त्यावेळेस त्यांनी ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो असं नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्यामुळं मार्को पोलो एकदम प्रसिद्ध झाला. त्याच्या अगोदर त्याची एवढी प्रसिद्धी तिथं नव्हती. परंतु त्या पुस्तकाची प्रसिद्धी अशी झाली की त्यामध्ये इतकं बडाई चढाई करून लिहिलं होतं किंवा ते खरंच होतं, परंतु लोकांचा त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. मार्को पोलोनं त्याच्या पूर्ण प्रवासाचं जे वर्णन त्याला सांगितलं होतं त्या पुस्तकामध्ये ते लिहिलं होतं, परंतु ते लोकांना खरं वाटत नव्हतं की एवढं सुबत्ता कशी काय असू शकते कुठे एवढं म्हणजे हे. तर त्यामुळे त्याला मिलियन लाईज म्हणून ते पुस्तकाला नंतर नामकरण झालं की हे सर्व खोटं आहे आणि असं असूच शकत नाही अशी तिथं म्हणजे ते विश्वासच ठेवायला तयार नव्हते. परंतु 1299 तुरुंगात बाहेर पडल्यानंतर तो परत मार्को पोलो तिथून बाहेर पडला आणि त्याच्या देशामध्ये गेला. 8 जानेवारी 1324 मार्को पोलो मरण पावला. परंतु त्याचं पुस्तकानं त्याला एक भरपूर प्रसिद्धी मिळून गेली आणि जसं एक्सप्लोर होत गेलं तसं ह्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या गोष्टी ह्या खऱ्या आहेत हे लोकांना हळूहळू जाणवायला लागलं. त्या पुढच्या शतकामध्ये मार्को पोलो कामाला खरी मान्यता मिळाली. त्याचा प्रभाव नंतरचे अनेक शतके टिकून होता. तो इतका गाढ होता की मार्को पोलो गेल्यानंतर जवळपास 2.25 शतकांनी जेव्हा कोलंबस पूर्वेकडील देशाच्या शोधात अटलांटिक महासागरातून निघाला तेव्हा त्याच्या हातामध्ये मार्को पोलोचे हेच पुस्तक होते. त्याच्यानंतरचं जे प्रकरण आहे दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये साधारण आफ्रिकेचा जो पश्चिम किनारा आहे, पोर्तुगेल जर तुम्ही नकाशा बघितला तर साधारण आफ्रिकेच्या पश्चिम साईडलाच आहे तो आणि एकदम टोकाचा देश आहे युरोपच्या. आणि तिथून पोर्तुगालमधून आफ्रिकेचा जो पश्चिम किनारा आहे त्याची बेटांची शोध लावण्याची मोहीम त्यावेळेस जोरात सुरू झाली. किंवा आता कॉन्स्टँटिनोपल तर गेले तर आफ्रिकेला वळसा घालून असं कुठं जाता येतं का की आफ्रिका खंड कडेपर्यंत आहे खाली, किंवा पृथ्वीला खरोखर गोलच आहे का तिकडं झाल्यानंतर पृथ्वीला पाण्यातून ह्या तिकडं जाता येईल असं त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं. केवळ डेअरिंग आणि अशा ह्याच्यावरतीच ते सर्व काही सुरू होतं. तर त्याच्यासाठी आफ्रिका खंडाबद्दल दुसरा जो त्याने लेखकांनी दिलेला आहे आणि मग जास्तीत जास्त ह्या मोहिमा सगळ्या ज्या होत्या किंवा सर्व जे खलाशी होते हे सगळे पोर्तुगीजच होते. थोडेसे 1-2 स्पेनचे होते आणि ह्यांनी जे मार्ग शोधून काढले त्याच्यानंतर मग बाकीच्या युरोपियांनी ते पैसे बघून आणि त्याचा व्यापारातला फायदा बघून ते मार्ग चोखाळलेले त्याच्यावरूनच ते इकडे आले. तर तिथे हे सगळे जे खलाशी होते हे स्वतःचे कुठले मोहीम आखत नव्हते, तर ते तिथल्या राजांच्या कामाला असलेले ते खलाशी होते. राजाचं तिथं होतं. मग त्यातला सगळ्यात जो प्रमुख राजा होता ज्याच्या कालावधीमध्ये हे सगळे हे झाले हे सर्व त्यावेळेस हेनरी द नेव्हिगेटर म्हणून त्या राजाला मान्यता मिळाली. त्यांनी ह्या सगळ्या हे आले. त्यामध्ये मार्को पोलो असू दे, वास्को द गामा असू दे, कोलंबस असू दे ज्यांनी अमेरिकेचा शोध लावला, कॅप्टन कुक असू दे ज्यांनी ऑस्ट्रेलियाचा शोध लावला, आणि बाकीचे सर्व हे त्या हेनरी द नेव्हिगेटर, त्याला नंतर पदवी मिळाली द नेव्हिगेटर, पण हेनरी जे राजे होते राजपुत्र त्यांच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या मोहिमा आखल्या गेल्या साधारण त्या शतकामध्ये. आणि त्याच्यामध्ये असं होतं की जे काय तुम्ही
नवीन भूप्रदेशामध्ये गेला तर तो भूप्रदेश जिंकल्यानंतर तिथं भूभाग आहे तर राजाच्या अखत्यारीत येणार. आणि परंतु तुम्ही जे जिंकून आणलेलं साहित्य आहे ते गुलाम आहे, त्या व्यापारामध्ये जो काय राजाचा पैसा लागलेला आहे जहाजासाठी तिथल्या सैनिकांना देण्यासाठी वगैरे वगैरे, तो काढून घेतल्यानंतर जी काय त्यांच्यामध्ये करार व्हायचा पूर्वी की इतकी इतकी रक्कम मला आणि बाकीची सगळी राजाला, अशा पद्धतीने ते खलाशी होते. हे राजाच्या पदरी असणारे कामावर ठेवलेली लोक होती, परंतु त्यांनी जे धाडस दाखवले त्यामुळे त्यांचं नाव अजरामर झालं. आणि हेनरी द नेव्हिगेटर जे राजे मूळ होते त्यांनी स्पॉन्सर दिलं होतं, त्यांचं नाव थोडंसं पाठीमागच राहिलं. तर आफ्रिकेचा पूर्ण पश्चिम किनारा जो आहे तिथून ते शोध घ्यायला सुरुवात केली. 1385मध्ये हे सगळं सुरू झालं. नवीन पश्चिम किनारा शोधण्याचं त्यावेळेस काम सुरू झालं. हेनरी जो होता, हेनरी द नेव्हिगेटर, त्याचे वडील जे होते ते राजे होते आणि हा राजपुत्र. त्यामुळे पहिल्या जॉन हे त्यांचे राजे, त्यांनी स्तुता हे उत्तर आफ्रिकेमधलं बंदर काबीज करण्यासाठी आपल्या वडिलांना भरीला घातले की काही करून हे आपण बंदर काबीज करूया. त्यावेळी हे बंदर जे होते ते मुस्लिम राज्यकर्त्यांच्या ताब्यात होतं आणि परंतु त्यांनी हेनरीने ते जिंकून घेतलं. आणि हेनरीला ते जिंकून घेण्यामध्ये परत तेच होते की प्रेस्टर जॉन, जी दंतकथा युरोपमध्ये पसरली होती की भारतामध्ये प्रेस्टर जॉन नावाचा राजा आहे, संपूर्ण भारत ख्रिश्चन आहे आणि आपण तिथे एवढी संपत्ती आहे, आपण तिकडे जायला पाहिजे, ही जी दंतकथा संपूर्ण युरोपमध्ये पसरली होती, तेच त्याच्या मागचं सुद्धा हेनरी द नेव्हिगेटरला इकडे येण्याच्या पाठीमागचं मूळ कारण पण तेच होतं. स्तुता बंदर ताब्यात आल्यानंतर हेनरीने आफ्रिका खंडाचा पश्चिम किनारा धुंडाळायला सुरुवात केली. पश्चिम आफ्रिकेतील सोन्याचा आणि इतर संपत्तीचा मूल स्रोत कोठे आहे हे शोधणे, प्रेस्टर जॉनचे राज्य नक्की कोठे आहे हे शोधणे, ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे, समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करणे असे वेगवेगळे हेतू ठेवून हेनरीच्या खलाशांनी आफ्रिका खंड धुंडाळण्यास सुरुवात केली. त्यावेळची जहाजे अतिशय संथ गतीने प्रवास करणारी होती, जड अशी होती. त्यामुळे शोध मोहिमांसाठी योग्य व हलकी अशी जलद गतीने प्रवास करू शकणारी कॅरावेल प्रकारची जहाजे त्यावेळेस त्यांनी विकसित केली. ही जहाजे वाऱ्याला भेदून सहजपणे प्रवास करू शकतील अशी होती. या जहाजांनी उथळ नद्या आणि खोल समुद्र या दोन्ही ठिकाणी मुक्तपणे प्रवास करणे सुरुवात केले. केवळ शोध मोहिमांचा पुरस्कारच नव्हे तर नकाशे बनवणे, भूगोलाचे ज्ञान वाढवणे, नौकायन करणे, नौकायनाचे शास्त्र विकसित करणे, वेधशाळा स्थापन करणे, जहाज बांधणी करणे यासाठी हेनरीने विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी पोर्तुगालच्या पश्चिम किनाऱ्यावरती सग्रेस या ठिकाणी मोठी संस्था स्थापन केली. म्हणजे नवीन नकाशे तयार करणाऱ्या लोकांची गोळा केली, जहाज बांधणी करणाऱ्या लोकांना गोळा केले, नवीन यंत्रे तयार करणाऱ्या इंजिनियरांची नियुक्ती केली आणि तिथूनच त्यांचं सर्व पुढे जे साम्राज्य आलं त्याला हे सगळं त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केली तेच पुढे त्यांना भविष्यामध्ये फायद्याचं ठरलं. त्यांना असं लक्षात आलं की बाबा विषुववृत्त जे आहे त्याच्यावरती सूर्य लंबग रूपाने पडतात आणि त्यामुळं तापमान तिथं जास्त असतं. हवेचा दाब तापमानाच्या व्यस्त प्रमाणात असतो, त्या कारणाने विषुववृत्तापासून 10 अंश उत्तर आणि 10 अंश दक्षिण तिथं हवेचा दाब कमी असतो आणि त्यामुळे तिथं जे वारे वाहतात त्याचा वापर करून आपण शिडाचे जहाजे जे आहेत ते वेगाने पुढं ढकलू शकतो. त्यामुळे वाऱ्यांचा उपयोग करून घेणं, वाऱ्यांचा अभ्यास करणं त्यावेळेस गरजेचं झालं. आणि यामध्ये अक्षांशाचे जे पट्टे जे आहेत हे वायुभाराचे असतात आणि पृथ्वीच्या परिचलनामुळे वाऱ्यांच्या वहनाची दिशा निश्चित होते. 30 अंश उत्तर अक्षवृत्तापासून विषुववृत्ताकडे वाहणाऱ्या व्यापारी वारे म्हणतात आणि दक्षिणेकडे वाहणाऱ्या 66.5 डिग्रीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. नेमके शास्त्रीय कारण त्यांना माहीत नव्हते, तरी हे वारे कुठल्या दिशेने वाहतात याचे मात्र त्यांना चांगले ज्ञान झाले होते. नंतरच्या काळात सागर सफरीवर निघालेल्या कोणत्याही खलाशाला हे मूलभूत ज्ञान असायचे. कोणत्या टप्प्यावर आल्यानंतर आपली जहाजे निर्णायकरित्या दिशा बदलतील याचा अंदाज त्यांना चांगल्याच पद्धतीने आला होता. 1462 पर्यंत पोर्तुगीज लोकांनी आफ्रिका खंडाचा पूर्ण पश्चिम बाजू पूर्ण त्यांनी शोधून काढली होती. 1462 लोकांनी आफ्रिका खंडाच्या सध्याच्या सिएरा लिओनपर्यंत मजल मारली होती. पुढे 28 वर्षांनी बोर्थोलिमो डायस याने आफ्रिका खंडाला वळसा घालता येऊ शकतो हे पहिल्यांदा सिद्ध केले आणि या खंडाच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होप असे नाव देण्यात आले. 1498 वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रवासी तिथूनच पुढे भारतात आला होता.
हेनरी हा स्वतः दर्यावर्दी नव्हता. त्याच्या राज्यातील कोणीही दर्यावर्दी किंवा नेव्हिगेटर म्हणून त्याला हयातीमध्ये कोणीही संबोधले नाही. परंतु 1868 आणि 1895मध्ये वेगवेगळ्या ब्रिटिश लेखकांनी त्यांच्या चरित्रामध्ये हेनरीचा उल्लेख द नेव्हिगेटर असा केला आणि त्यामुळे त्याच्या नावापुढे हे कायमस्वरूपी विरोध चिकटलं. त्यानंतर वेगवेगळी बेटं, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती असणाऱ्या वेगवेगळ्या बेटांचा शोध लागत गेला. 1455 ते 1442 या कालखंडामध्ये त्यांनी भरपूर बेटांचा शोध लावला. आणि ह्या सर्वच्या सर्व बेटांचा शोध लावण्यामध्ये फक्त पोर्तुगीजच पुढं होते, इतर कुठलेच देश पुढं नव्हते. त्यानंतर त्यांनी पुस्तकामध्ये ज्या मोहिमा आखल्या गेल्या त्याच्यामध्ये प्रत्येक थोडं पुढं पहिल्यांदा मकरवृत्त, विषुववृत्त, कर्कवृत्त असं पुढं एक टप्पा पुढच्या खलाशांनी जे काही माहिती गोळा करून आणली ती गोळा केलेली माहितीच्या आधारे ती तिथपर्यंत सहज जायची आणि तिथून पुढं मग त्यांचा प्रवास सुरू व्हायचा. तर वेगवेगळ्या स्टेपमध्ये कोणी सगळा देश ह्याचा शोध लावला नाही किंवा कुठल्याच खलाशांनी शेवटपर्यंत सुरुवातीला निघाला आणि शेवट पोचला असं कोणीच झालं नाही. प्रत्येकाने थोडं करत गेले आणि त्याचा जो अभ्यास केला, त्यांना जी माहिती मिळाली, त्याच्यानंतर ते तिथं गेले आणि त्यांनी ते सर्व नकाशा पेरिप्लस त्याचा तयार केला आणि त्याचा उपयोग करून पुढच्या नेव्हिगेटरने त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न केला. असे जे सर्व खलाशी होते याच्यामध्ये थोडा उल्लेख आहे. प्रत्येक खलाशाबद्दल 2-2 पानांचं त्या लेखकांनी दिलेलं आहे. 1395मध्ये पोर्तुगालमधल्याच आल्गावे प्रांतामधील लोगस नावाचा खलाशी जन्म झाला होता. 1433मध्ये तो हेनरीच्या शोध मोहिमेमध्ये सामील झाला आणि बोजो नावाचं एक बेट त्यांनी ते शोधून काढलं. बोजे या शब्दाचा पोर्तुगीज अर्थ आहे फुगवटा असा आहे. फुगून बाहेर आलेले बंदर म्हणजे केप बोडाजोर. त्याकाळी या बंदराचा उल्लेख फादर ऑफ डेंजर असा होत असे. सर्व धोक्याचे उगमस्थान आहे असं त्यावेळेस म्हणायचे. त्यामुळे हे बंदर ओलांडून कधी कोण पुढं जाऊ शकलं नव्हतं. तिथं ती अशा अंधश्रद्धा होती की तिथं पुढं गेलं तर सर्व नष्ट होते. त्यामुळे ते पुढं कधीच गेलं नाही. परंतु हा जो खलाशी होता जिल लेनान्स केप बोडाजोर ओलांडणारा, तर तो ओलांडून पुढं गेला आणि त्याने सांगितलं की असं काय नाही किंवा पुढं पण समुद्रच आहे आणि आपण पुढं जसं जात जाईल तसं ते आपल्याला भेटत जाईल. मग ती अंधश्रद्धा पहिल्यांदा नष्ट झाली की बाबा ह्याच्या पुढं जाऊ शकत नाही, आपण जाऊ शकतो असं त्यांना एक विश्वास निर्माण झाला. त्याच्यानंतर एफोन्सो गोन्साल्वेस हा बल्डाया पूर्ण करून बल्डाया जो आयलंड होता त्याच्याही पुढं जाऊन कर्कवृत्त ओलांडून तो अजून पुढं आला. त्याच्यानंतर जो खलाश होता निनो त्रिदास्तो हा त्याच्याही पुढं कर्कवृत्त ओलांडून आणखीन तो पुढं आला. 1444 ते 1446 ह्यांनी आफ्रिकेच्या किनाऱ्यावरती जेवढी काही बंदरं लागली किंवा जे काही किनाऱ्यावरती लोकं दिसली त्या सर्व लोकांना पकडून गुलाम बनवून युरोपमध्ये नेण्याचं ह्यांनी सुरुवात केली पहिल्यांदा. कारण तो किनारा सगळा ह्यांना नंतर माहीत झाला होता आणि मग ज्यावेळेस ते तिकडं घेऊन गेले त्यांना एवढं समजलं की बाबा हे इतका प्रॉफिटेबल बिझनेस आहे, लोक पकडायचे आणि इथं आणून विकायचे. मग त्यामुळे भरपूर खलाशी तिथून यायला सुरू झाले. ते एक व्यापाराचं माध्यमच झाले पैसे कमवण्याचे की खलाशी पकडायचे आणि घेऊन ते लोक पकडायचे आणि जाऊन विकायचे. जणू काय ते एक म्हणजे वस्तू आहे किंवा जनावरच आहे अशा पद्धतीने त्यांनी ते सुरुवात केला व्यापार. परंतु त्यांनी नंतर पुढे असं करत असताना सोबत 22 खलाशी घेऊन तो मार्ग काढत होता. तो वसाहतीच्या आणि गुलामांच्या शोधात निघाला असताना मोहिमेला एकदा त्याच्या एका नदीच्या टोकाला आला असताना त्याच्या ताफ्यावर जवळपास 100 स्थानिक लोकांनी अचानक हल्ला चढवला आणि त्यामध्ये हा जो निनो त्रिदास्तो होता त्याचा ताफा विषारी बाणाच्या हल्ल्यामुळे जागीच तो ठार झाला. त्याला पोर्तुगीज गिनीचा जनक असे संबोधण्यात येते. इतकेच नव्हे तर सध्याच्या बिसो शहरात पाऊल ठेवणारा हा पहिला युरोपियन असण्याचे श्रेय देखील त्याला जाते. यानंतर जवळजवळ ह्याला हल्ला झाल्यानंतर तो ठार झाला विषारी बाणामुळे. त्यानंतर 10 वर्ष जवळजवळ ती मोहीम सगळी थंड झाली की बाबा असं तिथून प्रतिकार होऊ शकतो हे त्यांना समजून आलं. त्यामुळे ती मोहीम थोडी थंडावली. त्याच्यानंतर परत मोहिमेचा पुन्हा त्यांचं सुरू झालं. डायनिस डायज नावाचा एक खलाशी होता, तो पुढं निघाला. ज्यावेळेस तो खलाशी निघाला तो जवळजवळ वरदाकीकडे झुकला होता. 1445मध्ये तो निघाला होता तिथून. त्यानंतर लॉरेन्स ते डी फ्राटज नावाचा एक तो खलाशी होता, तो पण निघाला. तो पण हेनरीनंच त्यांना पाठवलं होतं.
नुनो त्रिनास्तो पकडून आणलेल्या गुलामासह त्यांनी जे वर्णन केले आहे ते गुलामाला त्यांनी पकडून नेताना कसं झालं. निनो त्रिनास्तो पकडून आलेल्या गुलामांसह आर्गोई समुद्र किनाऱ्यावर कोळ्यांच्या वस्तीबाबत त्याला माहिती मिळाली होती. या ताफ्याने वेळ न दवडता पहाटेच्या सुमारास कोळ्यांवर थेट हल्ला केला आणि गुलामांच्या पहिल्या चमूवर आपला कब्जा केला. त्यानंतर छापे तिद्रा बेटावरील सेनेरी द्वीकल्पच्या रहिवाशांवर केले. काही दिवसांच्या अवधीत त्यांनी 235 निशस्त्र बर्बर कोळ्यांना गुलाम करण्यात आले. ऑगस्टमध्ये आर्गोई गुलामाचा जथ्था लागोसच्या किनाऱ्यावर उतरला. त्यावेळी स्वतः हेन्री आपल्या घोड्यावर बसून किनाऱ्यावर उपस्थित होता. गोम्स इनेज डुरारा या पोर्तुगीज इतिहासकाराने आपल्या बखरीत या गुलामांचे अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे वर्णन केलेलं आहे. अमाप नफा कमवून देणाऱ्या या धंद्यात धाडसाने हात घातल्याबद्दल लारोन्सची सरदारपदी त्याची बढती करण्यात आली, कारण हा त्यांना मोठा व्यवसायच मिळाला होता. त्याच्यानंतर अल्वाईस डी कॅमस्तो नावाचा एक खलाशी होता. त्या खलाशांनी गॅबिया नदीच्या मुखाजवळ उत्तरेकडचा ध्रुवतारा क्षितिजावर लुप्त होतो असं निरीक्षण त्याने करून ठेवलं होतं. आपल्या मोहिमेसाठी ज्यावेळेस तो निघाला 1456मध्ये, त्यावेळेस 2 दिवस आणि 3 रात्री पश्चिमेकडे प्रवास केल्यानंतर त्यांना एक अज्ञात द्वीपसमूह दिसला. ते बेट म्हणजे केप वर्दे नावाचं बेट होतं. यावेळी या बेटाचे त्यांना विशेष महत्त्व वाटले नाही, तरी ही बेटे सापडणे ही फार महत्त्वपूर्ण घटना होती, कारण नंतरच्या सर्व मोहिमांमध्ये केप वर्दे या बेटाचा एक महत्त्वाचा थांबा म्हणून उपयोग झाला. कोलंबसने देखील वेस्ट इंडिज बेटावर आपल्या पुढील प्रवासासाठी इथे थांबा घेऊनच तो पुढे निघाला होता. कॅडमोस्तोची महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यानं केप वर्दे ह्या बेटांचा शोध लावला. कॅस्मोसची नदी, केप रोजो, केचोऊ नदी, गेबा नदी आणि बिसागोसची बेटे याचा त्यांनी शोध लावला. 1456मध्ये तो परत पोर्तुगालला पोचला. आपल्या अनुभवावर आधारित त्याने नेव्हिगेशनी नावाचा ग्रंथ तिथं गेल्यानंतर लिहिला. 1468ला ज्यावेळेस त्यावर एक आधारित पश्चिम आफ्रिकेचा पूर्ण ॲटलस तयार केला, तो एकदम अतिशय अचूक निघाला होता. नेव्हिगेशनी, डिओगो गोम्सचे संशोधनपर निबंध, झुरारा इतिहासाची बखर हे एवढे ग्रंथ हेनरियन शोध मोहिमांच्या माहितीस्तवर उपलब्ध आज पण त्याचे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर जो आहे तो डिओगो गोम्स नावाचा एक होता. त्यांनी पण पश्चिम किनाराचं शोध लावण्याचा प्रयत्न केला. 1456मध्ये हेनरीने त्याला शोध मोहिमेवर धाडले होते. पहिल्यांदा डायजने शोधली ती कॉडमोस्तो ही बंदरं शोधली. डिओगो गोम्सने यात अंतोनियो आपल्या आधी पोर्तुगालला जाऊन पोचला. वर्देच्या बेटसमूहापैकी सँटिगो बेटाचे महत्त्व राजाने आपल्याला सोडून अंतोनियो बहल केल्यास ठीक. त्यानंतर डिओगो क्याओ नावाचा जो खलाशी होता तो 1480मध्ये त्याला पुन्हा पाठवलं. हेनरी द नेव्हिगेटरनेच त्याला पाठवलं होतं. त्यामध्ये त्याला 1482 दरम्यान त्याला झैरे नदीच्या मुखाचा शोध लावला. इथे स्मारक स्तंभाची उभारणी करून ती जागा पोर्तुगीजांच्या मालकीची असण्याने त्याने शिक्कामोर्तब केलं. ज्या ज्या ठिकाणी ते जायचे त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरून दिसेल एवढ्या मोठ्या आकाराचा आणि एवढ्या मोठ्या उंचीचा तिथे स्तंभ बांधायचे आणि ते असं सांगायचे की ही जागा आता आमच्या राजाची आणि हा देश हा पोर्तुगीज. एवढं सोपं होतं त्यावेळेस की जायचं एक खांब मोठा बांधायचा आणि त्यावेळेस त्यांच्याकडे गुलाम वगैरे बांधकाम करण्यासाठी होतेच. उभा करायचा आणि तो समुद्र किनाऱ्यावरून लांबून दिसला आणि तिथे जर ते क्रॉस दिसला तर समजायचं की हे भूभाग जिंकलेला आहे आणि तो त्या राजाच्या मालकीचा आहे. नंतर काही दिवसांनी तो सध्याच्या अंगोला येथील समुद्र किनाऱ्यावर पोचला. त्याने केप सेंट मेरी येथे दुसरा स्मारक स्तंभ उभारला. अशा प्रकारे स्तंभ उभा करणे म्हणजे त्या जागेवर आपल्या देशाची मालकी हक्क प्रस्थापित करणे असा त्यावेळेचा संकेत होता. तिथून पुढचा प्रवास थांबवून डिएगो परतीच्या प्रवासाला निघाला. परतीच्या प्रवासात पुन्हा त्याने अॅनबोज बेटांचा शोध लावला. 1485 दरम्यान येलेला धबधब्याजवळ उभारण्यात आलेला जो शिलालेख आहे तो आजही तसाच आहे आणि त्याच्यावरती पोर्तुगालचा प्रबुद्ध राजा दुसरा जॉन याचे जहाज इथपर्यंत पोहोचले
असं त्याच्यावरती आजही लिहिलेलं आहे आणि तो खांब तिथं आजही उभा आहे. मग भारतामध्ये हे सगळं सुरू असताना मग भारताचा जो मार्ग होता, शोध होता, हे सगळं आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती सगळं सुरू होतं आहे. भारताकडे येण्यासाठी त्यांना ते मार्ग शोधत होते. परंतु मार्ग काय आहे, म्हणजे जोपर्यंत आफ्रिका खंड कुठपर्यंत पसरलेला आहे खाली, ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याला वळसा घेऊन इकडं भारतात येता येतं का नाही हे कुणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे ते पश्चिम किनाऱ्यावरतीच आजपर्यंत ते नुसते धुंडाळत होते ते. मग ज्यावेळेस पेट्रो डी कोव्हिला नावाचा जो खलाशी होता, त्यांनी नंतर मग एकदम शेवटपर्यंत त्या आफ्रिकाच्या टोकापर्यंत येण्याचा त्यांनी म्हणजे प्रयत्न केला आणि त्यात तो म्हणजे हे पण झाला, सक्सेस पण झाला. तर पेट्रो डी कोव्हिला हा जो होता तो मूळचा पोर्तुगीजच होता. आयुष्याच्या सुरुवातीला तो काही स्पेनमध्ये होता, पण नंतर तो युद्ध सुरू झाल्यानंतर पोर्तुगालमध्ये गेला होता आणि पोर्तुगीज राजाच्या सेवेमध्ये हुजऱ्या म्हणून काम करत होता. भारत आणि अरबस्थानातील राज्यविस्ताराला कितपत संधी आहे याची चाचपणी करण्यासाठी पोर्तुगीज राजांनी खुष्कीच्या मार्गाने मोहीम आखली. या मोहिमेवर कोव्हिलाला पाठवले 1487 साली. कोव्हिला आणि अफोन्सो डी पायवा हे दोघे या मोहिमेचे सूत्रधार होते. पोर्तुगीजांना फायद्याची असणारी राजकीय भौगोलिक माहिती गोळा करण्याबरोबरच हेरगिरी करण्याची ही जबाबदारी त्यांच्यावर राजानं सोपवली होती. संतेराम पोर्तुगाल, स्पेन, इटली असा प्रवास करत करत त्यांनी समुद्रातून इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदरात, तिथून कैरो असा प्रवास करत आपण व्यापारी असल्याची त्यांनी बतावणी केली आणि अरब व्यापाऱ्यांच्या मदतीने थेट यमन बंदर गाठले. त्यावेळेस मान्सूनचा काळ सुरू झाला होता. कोव्हिला अरबी समुद्रातून भारतात आला आणि कन्नूर, कालिकत, गोवा या ठिकाणी भेटी देऊन इथली इत्थंभूत माहिती. यानंतर कोव्हिला पोर्तुगालला परत जाण्याऐवजी इथिओपियामध्ये गेला. इथिओपियाच्या राजदरबारात त्याचे चांगले स्वागत झाले, पण काही काळाने इथिओपियन राजा एस्कंदर याने कोव्हिलाला मायदेशी जाण्याची परवानगी मात्र नाकारली. नंतर गादीवर आलेल्या सर्व राजांनी तसाच कित्ता गुरवला. कोव्हिलाला इथिओपियाची राजधानीमध्ये हकनाक राजबंदी म्हणून राहावं लागलं. पोर्तुगीजांच्या साम्राज्य विस्ताराला समांतरपणे विस्तारणारी ख्रिश्चन मिशनरी इसवी सन 1520 इथिओपियात आली. तिच्यात सामील असलेल्या आपल्या मायदेशी लोकांना ची भेट घेतल्यामुळे तेव्हा कोव्हिलाला अत्यानंदाने अक्षरशः धाय मोकलून रडू लागला. कारण तो पोर्तुगीजचा होता, परंतु त्याला इथिओपियामध्ये राजबंदी करून ठेवलं होतं. तो तिथंच होता, परंतु त्याला फक्त देश सोडून जाण्याची परवानगी नव्हती. त्याला कधी एकदा मायभूमीला पोचतोय असं झालं होतं. आपली मायभूमी सोडून त्याला 40 वर्षाहून जास्त वेळ झाला होता आणि इथिओपियाचा राजबंदी झाल्यापासून त्याला 30 वर्षाचा काळ लोटला होता. इसवी सन 1526 इथिओपियामध्ये शेवटी कोव्हिलाचा मृत्यू झाला. तो शेवटपर्यंत आपल्या देशामध्ये जाऊ शकला नाही. त्यांनी एवढी मोठी मोहीम पार काढली तरीसुद्धा. त्यानंतर बार्थोल्युम्स नावाचा एक खलाशी होता. तो पण पोर्तुगीजच होता. 1486 सागर सफरीसाठी त्याची नियुक्ती झाली आणि आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारतात जाण्यासाठी कुठला समुद्री रस्ता मिळतोय का हे बघण्यासाठी ही सफर निघणार होती. प्रेस्टर जॉन या ख्रिश्चन फादरला शोधण्याची जबाबदारी त्याच्यावरच टाकण्यात आली होती. घाना, अंगोला, नामिबिया इथून पुढे दक्षिण दिशेने प्रवास केल्यावर त्याला जोरदार वादळाशी सामना करावा लागला आणि त्याचं जहाज भरकटलं. वाऱ्याची दिशा, समुद्राचा उतार यांचा अंदाज बांधून तो पूर्व दिशेला जातच राहिला, पण त्याला काही केला जमीन दिसेनाशी झाली. त्यावेळी त्यांनी सध्याच्या केप ऑफ गुड होप या पुरेशा अंतरावरून वळसा घालून ते पुढे गेले होते. ॲक्च्युली त्यांनी केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते पुढे गेले, परंतु तिथल्या वादळामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही. ते आफ्रिकेला वळसा घालून ते पुढे गेले आणि त्या वादळामुळे त्यांनी पुन्हा जहाज परत उलटलं. जमीन बघून महिना उलटून गेला होता. पुन्हा एकदा जमीन दिसली, त्याच्यात तिथं जहाजाने नांगर टाकला आणि त्या जागेला त्यांनी सेंट ब्लेज असं नाव दिलं. हे जागा म्हणजेच आफ्रिकेचे दक्षिण टोक, इथे ज्याला आपण केप ऑफ गुड होप असं म्हणतो. तर आता त्यांनी प्रवासातील सर्वाधिक अंतर कापले होते. पुढे अजूनही भारताचा शोध घेत जाण्याची त्यांना इच्छा होती. हो. त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो होता तो वास्को द गामा. वास्को द गामाच्या पूर्व आयुष्याबद्दल खरं तर माहिती उपलब्ध नाही, परंतु 1460 त्याचा जन्म झाला असं म्हटलं जातं. 8 जुलै 1997 साली वास्को द गामा लिस्बनहून निघाला आणि
4 जहाजे आणि 170 माणसं घेऊन तो निघाला होता. 3 महिन्याहून अधिक जास्त चाललेल्या प्रवासात त्यांनी पहिल्या समुद्रात 10,000हून अधिक किलोमीटरचा टप्पा पार केला होता. जमिनीपासून दूरवर खुल्या समुद्रात हा आत्तापर्यंत सर्वात मोठा प्रवास होता. 16 डिसेंबरपर्यंत त्याच्या जहाजांनी आफ्रिकेला खंडाला वळसा घालून ग्रेट फिश नदी ओलांडून आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्याला तो आला होता. 2 मार्च ते 29 मार्च इतका कालावधी मोझांबिकमध्ये घालवल्यानंतर मोझांबिकमध्ये हा भाग अरबांच्या आधिपत्याखाली होता. इथून भारतीय महासागरात व्यापारावर त्यांचे नियंत्रण होते. इथल्या सुलतानाची मर्जी संपादन करण्यासाठी आपण मुस्लिम असण्याची बतावणी करून वास्को द गामा त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला खुश करण्यासाठी कुठलाही नजराणा दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला तिथून हाकलून दिलं. शेवटचा भाग आहे. शेवटचा भाग आहे. हो सर. झालं. धन्यवाद. थांबू. ओके सर. तर पुढं अजून भरपूर आहे, परंतु मला ते थोडं जमलं नाही. पुस्तक सर्वांनी वाचा, खूप म्हणजे खूप इंटरेस्ट. काय 350 पेजेस. हां, मी वेळेकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे थोडं हे झालं.